पाचोरा भडगाव मतदारसंघातील भडगाव तालुक्यातील यशवंतनगर या भागामध्ये आपण प्रचार करत आहात अमोल भाऊ शिंदे। भाऊ, नेमकं या ठिकाणी जे आपण बघतोय चित्र, तर रांगोळी असेल, फुलांची उधळण असेल आणि फटाक्यांची आतिषबाजी असेल, यामधून आपलं स्वागत होत आहे। तर याचं नेमकं मुख्य मेन कारण काय असेल? नक्कीच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार होणार आहे। त्यानुसार आज माझं यशवंतनगर हा भडगाव शहरातील एक भाग राहून गेलेला होता। तर मला भरभरून प्रेम करणारे ही इथली लोक आहेत। त्यामुळे सगळ्यात शेवटी यांचेच आशीर्वाद घेण्याकरता मी इथे आलोय। प्रत्येकाच्या घरी जाणे, माझ्या मोठ्या थोरांचे, माता भगिनींचे आशीर्वाद घेणे, माझ्या तरुणांना भेटणे, अशा पद्धतीमध्ये माझा ह्या यशवंतनगरमध्ये दौरा आहे। आणि मी निश्चितच आनंदाने सांगू इच्छितो, प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली आहे, फुलांची उधळण होते, फटाक्याची आतिषबाजी करते। तर रांगोळी नाही, त्या ठिकाणी माझी जी निशाणी आहे शेतकरीची सुद्धा हुबेहूब रेखीव अशी असलेली रांगोळी सुद्धा माझ्या माता भगिनींनी इथे काढलेली आहे। असं भरभरून प्रेम मला यशवंतनगर मध्ये मिळत आहे। यशवंतनगर हा प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम हे दोघं एकट्याने राहणाऱ्या भाग आहे। इथे माझे मुस्लिम भाऊ सुद्धा मला फुलहार घालून सुद्धा माझं इथे स्वागत करताना मला इथे दिसत आहे। तर मी इथे ह्या सगळ्या प्रकार बघून आनंदाने भारावून गेलेलो आहोत। ते नक्कीच याचं मुख्य कारण आपण असायला म्हणू शकतो की मागील 10 वर्ष झाले माननीय आमदारांनी या भागामध्ये कधी बघितलं सुद्धा आणि त्यांच्या इथे भेटायला सुद्धा आले नाही। आणि आज एक आशेचा किरण म्हणून इथल्या असलेल्या माझ्या माता भगिनींचा एक मुलगा म्हणून, इथल्या असलेल्या माझे तरुण असेल त्यांचा एक मोठा भाऊ म्हणून, माझे लहान मुलं असतील त्यांचा मोठा भाऊ किंवा मित्र म्हणून ते आज माझ्याकडे बघत आहेत। मी तुमच्या निमित्ताने एक ग्वाही देतो इथल्या असलेल्या परिसरातील संपूर्ण नागरिकांना की हा अमोल शिंदे निवडून आल्यानंतर या इथल्या लोकांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, यांच्या आयुष्यामध्ये बदल हा झाल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचं काम मला ह्या भागामध्ये करायचं। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।